हॅलो फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला समाजसेवा अधीक्षक हे जे पद आहे त्या पदाविषयी संपूर्ण माहिती बघायची. तर तुम्हाला ग्रॉस सॅलरी म्हणजे एकूण पगार किती असेल, त्यानंतर तुमचे डिडक्शन म्हणजे कपाती किती होतील आणि त्यानंतर तुमचा नेट पगार म्हणजे निव्वळ पगार किती असेल याविषयी आपण डिस्कस करणार आहोत. ज्या गव्हर्नमेंटकडून नवीन डे अलाउन्स आले असेल किंवा जे अपडेट आले असेल त्या अनुषंगाने आज आपण आपला पगार कॅल्क्युलेशनसह कॅल्क्युलेट करणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. तर लक्षात घ्या, आपण DMARची जर ॲडव्हर्टाइजमेंट जर बघितली असेल तर समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय 135 जागा आहे. तुमची जी वेतन श्रेणी आहे ती आहे S14 38,600 ते 1,22,800. तर हे जे 38,600 असतं ते याला आपण मूळ वेतन म्हणत असतो, बरोबर. आणि मूळ वेतनावर सर्व कॅल्क्युलेशन होतात आणि मूळ वेतन हे दर वर्षांनी 3% म्हणजे प्रत्येक वर्षी 3% वाढ होती आणि त्या अनुषंगाने तुमचा पगार वाढत जात असतो. तर आता 38,600 बेसिक तुमचं आहे, मूळ वेतन आहे, हे लक्षात असू द्या. तर या ठिकाणी बघा, तुमचं जे मूळ वेतन आहे ते आहे 38,600. त्यानंतर तुम्हाला महागाई भत्ता 50%. आता केंद्र सरकारने 3% वाढ केली आहे, 53% आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये अजून लागू झालेला नाही. तर 50% आपण पकडून चालूयात. तुम्ही 53% आल्यानंतर स्वतः देखील कॅल्क्युलेशन करू शकता. तर महागाई भत्ता आहे 50%. कोणाच्या? तर 38,600च्या. ते किती होतात? ते होतात 19,300 रुपये. हे देखील तुम्हाला महागाई भत्ता भेटत असतो. त्यानंतर घरभाडे, लक्षात घ्या, घरभाडे डिपेंड करतं तुम्ही कोणत्या सिटीत राहतात. 3 गट केले, 3 गटापैकी तुम्ही कोणत्या गटात राहता त्या अनुषंगाने तुम्हाला घरभाडे भेटतं. मेट्रो सिटीमध्ये राहत असाल तर सर्वात जास्त, त्यानंतर तालुका प्लेसला कमी आणि गाव प्लेसला कमी, अशा पद्धतीने आहे. तर आपण घरभाडे ऑन ॲव्हरेज 15% पकडून चालूयात. 15% 38,600चे ते होतात 5,790 रुपये, बरोबर. आणि आता तुम्हाला नवीन स्कीम जी आली आहे NPS, त्या अंतर्गत शासन तुम्हाला 14% हिस्सा देत असते. 14% हिस्सा कोणाच्या? मूळ वेतन अधिक महागाई भत्ता याचे 14% देतं. हे जर कॅल्क्युलेशन केलं तर ते येतात 8,106. त्यासोबत तुम्हाला वाहन भत्ता हा अलाउन्स देखील भेटत असतो. तो वाहन भत्ता किती? तर 1,350 रुपये. या सर्वांची जर आपण बेरीज केली तर तुमचा एकूण पगार म्हणजे याला आपण ग्रॉस पगार म्हणतो, तो होतो 73,146. परंतु यातून आता काही डिडक्शन करायचे आणि नेट सॅलरी आपल्याला पुढे बघायची. तर आपण ग्रॉस सॅलरी तर बघितली. त्यापूर्वी आपण ह्या पदाकरता फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी जो टेक्निकल सेक्शन आहे 40 मार्क, त्यामध्ये तुम्हाला काय काय विचारलं जाणार आहे तर हा सिलेबस आहे. हिस्ट्री आणि फिलॉसॉफी ऑफ सोशल वर्क, सोशल सायन्स, कन्सेप्ट ऑफ सोशल वर्क, कम्युनिटी वर्क, सोशल केस वर्क, कम्युनिटी वर्क, सोशल वर्क रिसर्च, सोशल ॲक्शन अँड सोशल आणि फील्ड वर्क हा तुमचा सिलेबस आहे. आता लक्षात घ्या, जर तुम्ही या पदाकरता जर तयारी करत असाल तर आपल्याकडे तांत्रिक प्रश्न आपण तयार केले. जेवढेही त्यांनी टॉपिक दिले त्या सर्व टॉपिकवर प्रश्न तयार केलेत. हे प्रश्न आहे 650 अधिक, आणि याची जी प्राईज आहे ती आहे 249. ज्यांनाही पाहिजे असेल ते 93 56 25 60 37 यावर पेमेंट करून याच क्रमांकावर स्क्रीनशॉट शेअर करायचा आहे. तुम्हाला हे मटेरियल विद्यार्थी मित्रांनो प्रोव्हाइड केलं जाईल. सेम मटेरियल तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील परचेस करू शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली. हा तर झाला तांत्रिक पार्ट. परंतु जे आता उर्वरित 60 प्रश्न विचारले जाणार 120 गुणांसाठी त्याचा जो अभ्यासक्रम आहे त्यामध्ये महत्त्वाचा टॉपिक माहिती अधिकार व लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न यावर देखील आपण प्रोव्हाइड करत आहोत. सामान्य ज्ञानाचे 4,700 प्लस प्रश्न आहेत. चालू घडामोडी देखील आहेत 5,000 प्लस. ज्या रिसेंट चालू घडामोडी आहेत त्या देखील आपण त्या ठिकाणी ॲड करत आहोत. सोबत सराव प्रश्नपत्रिका आहेत, 10 फुल लेंथ टेस्ट आहेत. TCS IBPS परीक्षेत विचारलेले प्रश्न, माहिती व तंत्रज्ञान प्रश्न, मराठी व्याकरणाचे प्रश्न अधिक नोट्स, इंग्लिश ग्रामर प्रश्न आणि ॲप्टिट्यूड प्रश्न असे 18,500 प्लस प्रश्न आहे. प्राईज आहे 499. हे देखील तुम्ही PDF स्वरूपात घेऊ शकता किंवा ॲप्लिकेशन थ्रू हा कोर्स परचेस करू शकता. ॲप्लिकेशन थ्रू जर परचेस केलं तर फायदा काय होईल? ऑनलाईन टेस्ट त्या ठिकाणी आपण प्रोव्हाइड केल्या आहे, त्या तुम्ही सॉल्व करू शकता. प्रत्येक टॉपिक वाईज ऑनलाईन टेस्ट आहे. किंवा तुम्ही सुरुवातीला ॲप्लिकेशन डाउनलोड करून या कोर्सच्या कंटेंटमध्ये जर गेले तर ऑनलाईन टेस्ट आहेत फ्री, त्या सॉल्व करा आणि त्यानंतर हा कोर्स परचेस करू शकता. हे जर दोन्ही कोर्स जर सोबत घेतले तर तुम्हाला ऑफर दिली जाईल. तर व्हॉट्सअप करा ती ऑफर काय आहे. यानंतर आता आपण ग्रॉस सॅलरी तर बघितली, तर आता नेट सॅलरी बघूयात. या ठिकाणी आता कपाती काय होणार आहे? जो 14% शासनाचा जो भेटतोय तुम्हाला भविष्य निर्वाह निधी, तो सध्या कपात करून पाठीमागे ठेवला जातोय. शासनाचे 14%, तुमचे 10% या ठिकाणी कपात केले जात आहेत, ते येतात 5,790. त्यानंतर प्रोफेशनल टॅक्स महिन्याला म्हणजे वर्षाला हा जवळपास 2,500 रुपये असतो. दर महिन्याला 200 आणि शेवटच्या महिन्यात 300 अशा पद्धतीने कपात होत असते. म्हणजे एकूण कपाती किती झाल्या तर 14,096 रुपये. ग्रॉस सॅलरी किती? 73,146.
वजा डिडक्शन जर केले 14,096 तर तुमचा नेट सॅलरी किती तर 59,050 ही तुमची नेट सॅलरी आहेत. म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सॅलरी भेटत आहे. तर चांगल्या पद्धतीने तयारी करा. फॉर्म जर अजून भरला नसेल तर फॉर्म भरून घ्या आणि हे जे 2 कंटेंट आहे ते जर तुम्ही परचेस केलं तर तुम्हाला बाकी काही मटेरियल यूज करण्याची आवश्यकता नाही. आपला जो व्हॉट्सॲप ग्रुप आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्याला देखील जॉईन करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे ज्या नोटिफिकेशन असतील किंवा एक्झाम रिलेटेड जेही नवीन अपडेट असतील ते त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहेत. एक गोष्ट करायची, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करायचं आहे. थँक्यू.